दादर रेल्वे स्टेशन परिसरात भर दुपारी कॉलेज तरुणावर एका गर्दुल्ल्याने हल्ला केला। या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झालाय। हल्ल्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भर दुपारी ब्रिजवर हा खून झालेला आहे। हल्ल्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। दादर माटुंग मुंबई सेंट्रल पोलिसात हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण पाहतो आहोत याची काही दृश्य। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, नेमकं काय घडलं होतं, त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। या गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यांमुळे खरोखरच चिंताजनक असं वातावरण आहे। नक्कीच हेमाली, दुपारी 2:30च्या सुमारासची ही घटना आहे। पश्चिम रेल्वेच्या दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यानचा ब्रिज आहे। या ब्रिजवर बळीराम रक्ते असं नाव असलेला इसम बसला होता। त्याचा एका युवकाशी वाद झाला। या वादाचं रूपांतर चकमकीत झालं आणि धारदार हत्यारानं त्याच्यावर हल्ला झाला असावा असा एक प्राथमिक अंदाज किंवा अशी एक प्राथमिक माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या साह्यानं आपल्याला मिळते आहे। दुपारी 2:30ची ही घटना आहे। मोठ्या प्रमाणावर या एकूणच वादावादीत जी मारहाण झाली त्यात बळीराम रक्ते यांचा मोठा रक्तस्राव झालेला आहे। बळीराम रक्ते हे वॉचमॅनचं काम करतात। या ब्रिजच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे त्यामध्ये ते राहतात। 30 वय वर्ष आहेत। वादाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। वाद होत असताना बाजूने रेल्वे प्रवासी जात असलेला आपल्याला आढळत आहे। रक्तस्राव होत असतानाही आजूबाजूने प्रवासी जात आहे। मात्र त्याची दखल फारशी कोणी घेतल्याचं दिसत नाहीये किंवा बळीराम रक्ते यांनी स्वतःहूनही हॉस्पिटल जाण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये। आणि मोठा रक्तस्राव झाल्यानंतर त्या जागी ते कोसळले। पोलिसांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली त्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि त्यांना सायन रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आलं। मात्र सायन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं। वादाचा नेमका तपशील कळू शकलेला नाहीये। मात्र दादर पोलीस स्टेशन, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलीस एकत्रितरित्या या हत्येचा नेमका तपास करतायत, कारण शोधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मुंबई रेल्वे स्टेशन मध्ये या हत्येची गुन्हा म्हणून नोंद झालेली आहे। नक्कीच जो काही प्रकार झालेला आहे तो नक्कीच दुर्दैवी आहे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।